2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने तथाकथित विकासाला नाकारत, नरेंद्र मोदींना नाकारत महाराष्ट्रातून तब्बल 30 महाविकास आघाडीच्या खासदारांना लोकसभेमध्ये निवडून दिलं. लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी त्यांनी आपलं मत दिलं. परंतु या सगळ्या मतदारांचा अपमान करत 6 खासदारांनी आपली महाराष्ट्राची अस्मिता, आपला स्वाभिमान आणि पक्षाची निष्ठा ही मिंधेंच्या पायदळी तुडवण्याचं काम केलंय, ज्याच्याबद्दल प्रचंड चीड आणि प्रचंड राग हा जनतेच्या मनामध्ये आज खदखदतो आहे. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्यांच्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली, ज्यांनी तुमच्यासाठी प्रचार सभा घेतल्या, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब असतील, सुषमाताई अंधारी असतील किंवा पक्षाचे इतर वरिष्ठ नेते असतील, यांच्या प्रती त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. तुमच्या घरात घुसू, तुमच्यावर बॉम्ब टाकू, तुम्हाला स्मशानात पाठवू, अशा पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत. पण या धमक्यांना शिवसैनिक भीक घालणार नाही. तुमच्यासाठी ज्या मतदारांनी, ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या मेहनतीचा सुद्धा अपमान करण्याचं काम तुम्ही केलंय. आणि केवळ पैशासाठी, टक्केवारीसाठी तुम्ही जी काही गद्दारी केली आहे, तुम्ही जनतेचा विश्वासघात केलाय, या विश्वासघाताची परतफेड तुम्हाला करावी लागेल. जनता आणि शिवसैनिक हा हिशोब वसूल केल्याशिवाय राहणार नाही.